मुंबईतल्या कुर्ला भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसची 10 ते 15 वाहनांना धडक. अपघातात 7 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी. बेस्ट बस अपघाताला जबाबदार चालकाला पोलिसांनी केली अटक. आरोपी बस चालक संजय मोरेचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. चहा पिण्याकरता उतरलेल्या रिक्षा चालकाला भरधाव बसच्या धडकेत तो थोडक्यात वाचला. पुण्यात आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण करून हत्या. सतीश वाघ यांचा सकाळी मांजरीतून अपहरण, संध्याकाळी उरळी कांचनमध्ये सापडला मृतदेह. बीडच्या केश तालुक्यातील मस्साजोग इथल्या सरपंचाची अपहरण करून हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि खोत देणार सोलापुरातल्या मरकडवाडीला भेट. पवारांच्या भेटीनंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्याची तयारी. माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची उत्तम जानकर यांची मागणी. आज निवडणूक आयोगाला देणार पत्र, तर आमदारकीचा राजीनामा देण्याची ही तयारी. शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी मवियातील पराभूत उमेदवारांची बैठक. ईव्हीएम आणि इतर मुद्द्यांवर होणार मंथन. संसदेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर होण्याची शक्यता. रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी. माघी गणेश जयंतीआधी मुंबईच्या सिद्धिविनायकाला शेंदूर लेपन केलं जाणार. शेंदूर लेपनाकरता 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर प्रत्यक्ष दर्शन बंद राहणार.